राजाची पत्नी भिकारी नसते आणि रशीद भूक घेऊन मागत फिरत नाही, 100 रुपये दो, 200 रुपये दो, असं नाहीये. नाही मागू देणार. फक्त 8 काय, स्वधर्मे राहतता तया परिपार्था, स्वधर्मे राहतता सकळ काम पूर्णता सहजे होय. सकळ काम, परमार्थिक ऐहिक, पारलौकिक आणि ऐहिक दोन्हीही कामं तुम्ही परिपूर्ण रीतीने जनको दया राज सुख भोगाल. अभिवचन आहे भगवान कृष्णांचं आणि माऊलींचं. आम्ही कमी पडतो त्याला इलाज नाही. आणि त्या खरंच चुका होतात क्षणोक्षणी आमच्या हातनं, ज्याला क्रियमान कर्म म्हणतं, त्याचेच तडाखे आम्ही खात बसतो, बाकी काही नाही. म्हणून स्वधर्माचा अर्थ इतका डिटेल सांगितला. आता प्रत्येक वेळेस सांगेल असं नाही. आज सुरुवातीपासून मी स्वधर्म बोलतोय आणि सर्व अँगलनी बोललोय. म्हणून या लागी पाही तया तुम्हा क्षत्रिया अनिक काही, संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. म्हणून या जागृत स्वधर्मासाठी तू आत पहा. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रियानिक काही, संग्रामा वाचून नाही उचित जाणे. क्रियमान कर्म अर्जुनासमोर त्यावेळेस कर्तव्य कर्म आणि धर्मकर्म दोन्ही दृष्टीनं वीत कर्म कोणतं होतं? महायुद्ध, जे प्रभूंनी त्याच्या नावे लिहिलेलं होतं आणि निमित्त होणार होता तो. ते क्रियमान कर्माची चूक आता होऊ देऊ नकोस अर्जुना, असा अर्थ आहे. आपण तर नेहमी क्रियमान कर्माची चूक करतो. क्षणोक्षणी आमच्या चुका होतात. खरं सांगू, म्हणून शार्पनेस पाहिजे, म्हणून तलक बुद्धी पाहिजे. कुठे चुकलो आपणच आपले शोधायचं. म्हणून सांगितलंय आता क्षणिक सध्या समोर क्रियमान कर्म युद्ध आहे. आणि अर्जुना तू चुकलास तर स्वधर्म संपला. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया अनिक काही, संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. धर्माची प्रतिष्ठापना होणार होती, एक युग परिवर्तन होणार होतं आणि अर्जुनाच्या नावाने लिहिलेलं आहे. तुम्हाला आम्हाला देखील भगवंतानी जे काम दिलेलं आहे निमूटपणे करावं लागेल. बोंब न मारता, न रडता, न ओरडता, न आसू ढाळता नाही केलं तर क्रियमान कर्मात चूक केली, आणि चूक केली की त्याचे फटके बसणार आहेत. काही नाही वाटतं नाही. तुम्हाला सांगितलंय तुमच्या गुरुनी, आम्हाला कुठं आहे काय नाही आहे. आपल्या लाईनमध्ये जे जे येतील त्या सर्वांना सांगितलंय असं समजा. तुम्हा क्षत्रियानिक काही, संग्रामा वाचून नाही उचित जाणे. निष्कपट होवावे उसिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. निष्कपट होवावे काय? रणासाठी प्रथम निष्कपट व्हावे. लक्षात घ्या, युद्ध कसं आहे? धर्मयुद्ध आहे. एक उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला मागे. कुठल्या राजाचं दिलं एकदम आता विसरलो नाव, की द्वंद्व युद्ध सुरू होतं. हा खलिफा एकदम तलवार घेऊन, म्हणजे महमदांच्याच वंशातले थे,
एकदम भिडला एका जणाशी. त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसला आणि तलवार घेऊन मारणार इतक्यात त्या खालच्या पडलेल्या माणसाने शिवी दिली. शिवी दिल्याबरोबर हे उठले, तलवार म्यान केली, उभे राहिले. बाकीचे शिष्य म्हणताय तुम्ही असं काय केलं? हो, या बदमाशाला जीवनदान तुम्ही का दिलं? मारणार होतात, बरं झालं असता, मेला असता, आणि एकदम तुम्ही उठले आणि तलवार म्यान केली. हो म्हणले, त्याचं कारण घडलं. म्हणजे काय कारण घडलं? त्याने शिवी दिली नसती त्याला मारून टाकलं असतं, पण शिवी दिल्यामुळे काय झालं? मला आला राग, आणि रागामध्ये मी आल्यामुळे रागाच्या भरात त्याला मारणं हे धर्म संयुक्तिक नाही. पा युद्ध देखील कसं खेळायचं आहे. आता मी तलवार म्यान केली, उठून उभा राहिलो, राग शांत झाला, आता पुन्हा याच्याशी भिडतो. पुन्हा तलवार काढली आणि भिडली. शांत रीतीने युद्ध करायचं. नो एक्साइटमेंट, नो क्रोध. मुलं परीक्षेमध्ये नापास का होतात? एक्साइटमेंट. अरे बापरे, कसं होईल, कसं होईल. काही बाया थोडंसं दिवाळीचं काम असतं, कसं होईल, कसं होईल. नेहमी दिवाळी केलेली आहे बरं का. 4 पाहुणे येणार, कसं होईल, किती खातात कोणाला माहीत. उरलं तर कसं होईल, नाही केलं तर कसं होईल. एक्साइटमेंट, राग किंवा राग येतो कामामध्ये. राग आला की संपलं तुमचं. विकारग्रस्त होता कामा नये. मारायचंय, त्याचा मर्डर करायचा, रागाने करायचा नाही, लोभाने करायचा नाही, मद नाही, मत्सर नाही, क्रोध नाही. शांतपणे मारायचं. केवढं अवघड आहे हो. याला स्वधर्म म्हटलंय. शांत, जगाच्या उपकाराकरता मारायचं, शांत. कपट बुद्धीनं मारायचं नाही, निष्कपट होवावे. द्रोणाचार्याला क्रोध करून मारायचं नाहीये, भीष्माचार्यांना क्रोध करून मारायचं नाहीये, निष्कपट होवावे. कपट रहित अवस्थेत असलं पाहिजे. कपट नाही. पा युद्धाचे नियम, त्याला स्वधर्म म्हटलंय. धर्मयुद्ध त्याला म्हणतात. निष्कपट होवावे, उसिना घाई झुंजावे. रणासाठी प्रथम निष्कपट व्हावे, मग समोरासमोर आवेशाने युद्ध करावे. आवेश ठीक आहे, आवेश आलेला आहे, अभिनिवेश आलेला आहे, अस्मिता जागलेली आहे, पण राग नाही, कपट नाही. निष्कपट होवावे, उसिना घाई झुंजावे. आवेशाने युद्ध करावे. हे बोलणे असो, प्रत्यक्षच प्रसंग पुढे आहे तेव्हा फार काय सांगू असं भगवान अर्जुनाला सांगतायत. निष्कपट होवावे, उसिना घाई झुंजावे. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. याला स्वधर्म म्हटलंय. यद्रच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारं पव्रतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. आणि पार्था, न मागता प्राप्त झालेले उघडलेले स्वर्गद्वारच अशा प्रकारचे हे युद्ध मोठ्या भाग्यशाली क्षत्रियांनाच मिळते. समगीत ह्या श्लोकावर अनायासे पहा आले, स्वर्गद्वार उघडले, महाभाग्य क्षत्रियांचे असे प्रसंग युद्धाचे. यावर ओवी. अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का दैव तुमचे, की निदान सकळ धर्माचे प्रगटले असे. हे अर्जुना, हे वर्तमान युद्ध पहा.
हे जणू काय तुमचे पूर्वजन्मीचे भाग्यच उदयास आले, किंवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्या समोर उघडा झालेला आहे. इथे फक्त युद्ध असं समजू नका. आपल्याला देखील भगवंतानी ज्या काजसाठी, ज्या कार्यासाठी निर्मिती केली, निमित्त केलंय, ते जर नाही केलं तर दुर्भाग्य, दुर्भाग्य समजायचं. अर्जुनाची निर्मिती युद्धासाठी आणि राजर्षी योग प्रगटीकरणासाठी निमित्त झालेला आहे. समजेल ओव्या येतील ज्ञानेश्वरींच्या तशा. हे अर्जुना, हे वर्तमान युद्ध पहा, हे जुनं काय तुमचे पूर्वजन्मीचे भाग्यच उदयास आले. पूर्वजन्मीचं भाग्य पाहिजे बरं, तर भगवंत कार्यासाठी मती, बुद्धी, शक्ती लागते. सोपं नाही आहे. भगवत भक्ती देखील पूर्वजन्मच पाहिजे. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. भाग्यवंत मनोजया, भाग्यवंत मनोजया. भाग्य लागतं आणि तेही पूर्वजन्मीचं लागतं. नाही तर सध्याचे कामं सुधरूच देत नाहीत. कामच फार आपल्याला सुधरू देत नाहीत. काम काम, वासना आणि रामाविषयी हराम. पूर्वजन्मीचे भाग्यच उदयास आले, किंवा सर्व धर्माचा ठेवाच तुमच्या समोर उघडा झाला आहे. अर्जुना, ह्या युद्धाच्या निमित्ताने तुला स्वधर्माच्या धारा, अमृत धारा देखील पाहायला मिळतील, चैतन्याच्या धारा पाहायला मिळतील. भाग्य उदयास आले आणि सर्व धर्माचा जसा काय ठेवाच तुला मिळाला. सर्व धर्म ज्या पद्धतीनं पोचलेले आहेत आत्मसागराकडे, ती आत्मधारणेची पद्धत मी तुला देणार आहे. राजर्षी योगामध्ये धारणा प्रगट होत असते कर्मयोग संपल्यानंतर, आणि सर्व धर्मांकरता ती सारखी आहे. जैन गुरु जरी अनुभव देतील तर धारणा प्रगटली पाहिजे, बौद्ध गुरु देतील तर धारणा प्रगटली पाहिजे, ख्रिश्चन धर्म जरी काही कोणी देईल तर धारणा प्रगटली पाहिजे. धारणा, ध्यान आणि समाधी कॉमन अभ्यास.